प्रभागातील विविध प्रकारची कामे करण्यासाठी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांकडे कोट्यावधींच्या निधीची मागणी केली आहे. यासाठी पालिका प्रशासनाकडे सर्वच प्रभागातून अक्षरशः प्रस्तावांचा पाऊस पडलाय. विशेष म्हणजे काही नगरसेवकांची मागणी ही 10 ते 15 कोटींच्या घरात असून या प्रस्तावांचा विचार करताना प्रशासनाची दमछाक होत असल्याचं समोर आले. दरम्यान प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागात कामं करण्यासाठी वर्षाला 1,40,00,000 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पालिका सूत्रांकडून देण्यात आली आहे. निवडणुका न झाल्यानं गेल्या 5 वर्षांपासून निधी नसल्यानं प्रभागातील रिंगाळलेली कामं आता सर्वच नगरसेवकांनी करण्यासाठी कंबर कसली आहे. नुकताच ठाणे महापालिकेनं आपला अर्थसंकल्प जाहीर केला असून या अर्थसंकल्पावर 3 दिवस चर्चा सुरू होती. तर यावर्षी पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची चर्चा पहाटेपर्यंत रंगल्याचंही पाहायला मिळालं. त्यानंतर महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. आपल्या प्रभागातील कामांना गती मिळावी यासाठी सर्वच नगरसेवक आग्रही असून अर्थसंकल्पाच्या पूर्वी जवळपास सर्व नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना निधीसाठी प्रस्ताव दिलेत. यामध्ये काही नगरसेवकांनी 2 कोटी, काही नगरसेवकांनी 10 कोटी तर काही नगरसेवकांनी 15 कोटींच्या वर निधीची मागणी केली आहे. प्रशासकीय पातळीवर यापूर्वी प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील कामांसाठी 40 लाखांचा निधी हा वर्षाला मिळत होता. त्यानंतर महासभेत तरतूद करून या निधीमध्ये वाढ होत होती. मात्र यावर्षी पहिल्यांदाच प्रशासनानंच प्रत्येक प्रभागासाठी 1 कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेतला असल्यानं प्रत्येक नगरसेवकाला आता 1,40,00,000 निधी वर्षाला खर्च करायला मिळणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय.